ಎಷ್ಟಾದ್ರಿ ಏನಾರ 30 ರೀ. ಹಾ 30. घर कुठे बोललं रे वा त्यांचं विचार अजून. हॅलो रोडप्पा त्यांचं घर कुठे आहे हो दादा? रोडप्पा गाव समोर जाऊ समोर आहे बघा. समोर आहे का हो? हा मोठं गेट आहे का? एक गेट दिसते तेच गाव बघा. बर. रोडप्पा दैंडेच घर कोणतं हो? कोण आहे घरात? आहे बाबूजी. बाबूजी कोणते आले बघ रे. शरणात हो मामा. शरणात. अहो पाणी मामा पायाला घ्या आता. बसा पाहुणा. आणि काय बरं आहे? हा बरं आहे. तुम्ही काय म्हणता? कसं आहे पाऊस पाणी? आमचा बरा आहे बघा. तुमच्या वाटला ते आराम आहे तो. हा बरं. तुम्ही घ्या घ्या. उडबे चाट उडबे काय करता काम? आमचा बिझनेस आहे. आमचे 2-3 हॉटेल आहेत. हॉटेल आहे. हा आमचा भाऊ एक चालून घेऊन जात आहे. मी एक चालून घेऊन जातो. एक गडीवर सोडला आराम. हा तरी आपण गोळ्याची जर गुरु बांधलं बरं होत होतं. आता बघा हो बघा हो तेच असलं तर जरा का तर आता बघा हो आता म्हणा मी देतो तू देतो म्हणा पोरी. तुम्ही सांगा बरोबर. आपण गोळ्यात कशाला म्हणे घेतो? गुरु असलं गोळ्याचे पुन्हा एक तर म्हैस लागतंय. काढला तर गोळ्यात म्हणत नाही आपल्याला. एक तर राव करा. आमच्याकडे म्हशी अगदी वडलं बांधले तो. आता वडिलापासून आम्ही सोडून सोडावं. आता मी तुमची लेकरं मग विसरून सोडतात. तुम्ही विसरला तुमची लेकरं विसरतात. आता आपल्या गवळ्यात घरात गुरं म्हणतात. गवळी म्हणतात आपल्याला. होय हो आता सगळे गुरं बांधाव म्हणतो. आता बघा हो आमचा बी दांडगा धंदा. अरे आपण नोकरी मागायला तर होत नाही हो. आपण जर गुराकडे लक्ष द्यावं त्याच्याकडनं गवळी म्हणतात. आपल्या उगूच गवळी म्हणतात का आपल्याला? होय सोडा. मग काय अजून सगळे गुरं कम करत आले. असं केलं तर उपयोग नाही. आपल्या गवळी म्हणत विसरत नाही. माणसं पाकिट पाकिट सोडे की होय हो पाकिट बंद हो. आपण गवळीच मोरी येत आहो. आता बघा हो पोरी दिनात म्हणून समजे म्हशी काढून पाकिट दूध होले. तेच आधी म्हशी आटलं देत माणसाला. आता समजा घरदार चांगला राव नोकरी राव समजा असलं तर द्यायला. नोकरी नामची वास्ते होते. नोकरी उपयोग नाही. तुम्ही नोकरी करता तुमचं मान्य आहे. त्याचं गोष्ट काय नाही. नोकरी सुख आहे काय? नाही सर. मग आपण घरात ज्याला 10 गुरं बांधावं घरात लेकरं बाळ खात्यात. नोकरी काय करतो? नोकरी नाही हो दांडगा धंदा आहे आराम आहे. आणि पोरगी आहेत का? आहे तो हुबळीची घडीच पोरगी आहे. जाऊ का बघायला? चला जाऊ. काय कारगिरी करता काय का असंच जाऊ का जाऊ म्हणतो. चला चला जाऊ. चालत काय बोलता हो तुम्ही? पहिलीच पाहायला जावा होता. चला हो बसल जाऊ. हा कुठला कार हो एवढ्या तेवढ्याला? चला बघू अपेक्षा सुद्धा नाही बघू ना. कुठल्या जीवन माणसं मिळेल रे हो जायचं नाही. काय व्हायचं होत नाही. हा पिला पाहुणा पिला चहा. रेडी होऊन या हो तुम्हाला काम आहे भागून येतो. चला चला लवकर होईल तुला लवकर येशील करून का? हे हे का हे हे बस ज्याला कुठं फिरत रे ज्याला हे म्हैस ज्याला फिर काटा काढत रे म्हशी आहे उन्हात. ತಂದೆತಾಯಿಂದ ಗೆಲಿನ ದೂರ ಕನಸಿನ್ಯಾಗ ಕರೆದಂಗಾಕತಿ ನನ್ನ ಗೆಳೆಯಾರ ಹುಟ್ಟಿದ ಊರಿಗೆ ಹೋದರ ನನ್ನ ಕಟ್ಟಿ ಬಡಿತಾರ. काय रे कमलेश? ये मम्मा म्हशी आत्ता सोडा का?
आता सोडव मग. होय का रे? कमलेशी पोरीगिरी बळल्यात नाही मुरी कसं काय हा वय होत चाललं तसंच पुढे असंच वय होत जाते नाही बघडलं मात्र पाट पाट करून घेऊन सोडाव. मग करून घ्या म्हणा मना बी मनाच आहे. 3-4 गाव बघटलो 3-4 पोरी बघटलो म्हशी आहेत म्हणा दिनात म्हणा. पोरी घोषात तुल्यात घेणार आपल्या गळ्याच्या का गोष्ट बोला मग खरं बा मग तो माझी तर म्हशी येत म्हशी घातला पोरी देणं म्हणाला असूल तर कसा आमचं मोरी. मी विचार करतो की कमलेश माझं बी जर का अर्जंट काम आहे जाऊन येतो मी. मामा जर माने हा विचार करता का. हा मामा तर बसला की आराम बसलो कमलेश. काय झालं मग ते परवा आणि अर्जंट काम आहे म्हणलं काय झालं. माझं अर्जंट काम होतं गेलो. आता मी इकड्याकडे तुला पाठवून देतो. काय त्यांनी काम करतात तुला ते मामा करा त्याचं नाव घेऊ आहे मी सांगतो म्हणून तेवढं सांग. औषीकर पाठवून दिला म्हणून सांग त्याचं काम करून देते तुला काम होतं. कोण मग ते मी नंबर देतो फोन लाव मला आज काढायला येत नाही बाबा. बरं लास्ट किती नंबर ते आपण तेवढा आहे बघ 5 लागला मग रिंगवाल्या बघा. हॅलो शरणाथ देवा. मी एक इकल्याला पोराला पाठवतो शहापूरकडच्या त्याला मुलगी टाकून टाका तुम्ही. आडनाव शहापूरकर पोरग म्हैस राख्या बघाव. किती आहे तू म्हशी म्हशी एक 7-8 आहेत. 1-2 गायरे आहे. तो धंदा पाणी बरा आहे त्यांचं. मग त्यांना पाठा बघतो पोरगाला. पोरगे हाय भेंड्याचे आहे आहे बघू म्हणे त्यांच्या मनाला तर बघू पोरगा बघतो आम्ही. पोरग काय छत्तीस नाही काय नाही बरं आहे पोरग. आम्ही खात्री देत आहोत त्या पोराबद्दल. पाठवा त्यांना. हा पाठवतो. त्यांना पाठवा आमच्याकडं काय काय विचार करू. फोनच जर सांगितलं अप्पा जा त्यांच्याकडे. बरं सांग जातो म्हणे. हॅलो नारायण मामा का हो. हा मी नारायण तुमच्याबरोबर जरा बोलायचं तो. या घराकडे घरातच बोलवा या. हा बरं याला बघ घराकडं होतो बघ. कोण आहे घरात नारायण मामा. अरे मग का मामा सुट्टी केला का मग का मग मामा त्यांनी लावून दिला तो पुरीच म्हणे दाखवा की. पोरी दाखवतो बा जरा म्हशी तुझ्या म्हशी आहेत म्हणे की म्हशी असते आपल्या घरात जरा पोरी द्यायला विचार करतात. सगळं बघून द्यावं किंवा पोरी आता 6 शिकले पोरी येतात 6 शिकल्यास पोरच पाहिजे म्हणतात. म्हशी राखा म्हणजे काय फायदा नाही आता पाहिजेच्या नाही असून सगळे नोकरीचे विचारतात. पोरी 6 शिकल्या म्हशीचं काम करायला नाही म्हणतात पोरी. आता असं आहे आता जमाना. बघ कमलेश पोरी आहेत जरा 6 शिकलेल्या पोरी द्या जाते ना 6 शिकलेल्या जरा विचार करून द्या जातं. बघ मग पोरी शिकल्यावाला द्यायला नाही दे नका त्याला का नको म्हणजे ना. मी शिकल्यावाल्या घरात दिलं तर का होते असल्यावाल्या घरात दिलं तर का होते. एक तुम्हाला कहाणी सांगतो मी तर बघा